RGS इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन व आनंदनगरी उत्साहात संपन्न। हदगाव शहरातील उपक्रमशील शाळा म्हणून परिचित असलेल्या RGS इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक 25 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा व टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनवाव्यात याबाबत सायन्स एक्झिबिशन तसेच विद्यार्थ्यांना कृतीयुक्त व व्यावहारिक ज्ञान मिळून त्याचा उपयोग व्यवसायाची माहिती करण्यासाठी व्हावी यासाठी आनंदनगरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी PY जाधव सर यांच्या हस्ते व ज्येष्ठ नागरिक तथा प्रगतिशील शेतकरी रामराव पाटील मिसाळ यांच्या व अन्य पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचे प्रदर्शन दाखविले तर अनेकांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते। याचा उपस्थितांनी मनसोक्त आनंद लुटला। सकाळच्या सत्रात खास मुलींसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती। यात जवळपास 48 मुलींनी सहभाग नोंदवल्याचे संयोजक शिक्षिका हर्षदा केंद्रे यांनी सांगितले। त्यामध्ये रांगोळी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि तसेच काही मुलांनी आणि मुलींनी छान प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे रांगोळी काढलेली आहे। त्यामध्ये काही बेटी बचाव वृक्ष लागवड करणे या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढलेल्या आहेत। विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाची भूमिका विज्ञान शिक्षिका अश्विनी कदम यांनी मांडली। RGS स्कूलच्या वतीने आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन व छोटेखानी प्रोग्राम आखलेला आहे। स्पेशली या वस्तू टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यात आलेल्या आहेत। तर खरी कमाई व आनंदनगरी आयोजनाचा हेतू संयोजक शिक्षिका योगिता पवार यांनी यावेळी सांगितला। आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आणि यामध्ये पालकांनी आणि मुलांनी दोघांनी सहभाग घेतला। यामुळे त्यांना व्यवहारिक ज्ञान मिळाले आणि त्यांच्या सुप्तज्ञानाला वाव देण्यासाठी यासाठी या आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन केले। RGS शाळेचे विद्यार्थी अभ्यासात तर हुशार आहेतच, मात्र वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपले नाव पुढे आणले असून यात संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य व शिक्षकांची भूमिका महत्त्वाचे असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी PY जाधव सर यांनी यावेळी मांडले। आज रिद्धी गुड शेपर्ड्स इंग्रजी शाळेच्या खरी कमाई आनंदनगरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्यक्ष भेट दिली। कार्यक्रम उद्घाटन झालं आणि प्रत्यक्ष जेव्हा पाहिलं तेव्हा या बालचिमुकल्यांनी स्वतः आईच्या मदतीनं बाबांच्या मदतीने खूप असे पदार्थ करून आणले आणि त्यांच्याशी मुलाखत घेत असताना असं कळलं की गुंतवलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे मिळवून आणि खूप पालकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला। शाळेचे मुख्याध्यापक मॅडम, आमचे संस्थापक घोरे सर, त्यांचा सर्व स्टाफ, एकूण शिक्षक मंडळीचं काम कौतुक असतं। कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी यावेळी MS26 न्यूजशी बोलताना दिली। बहुत अच्छा लग रहा है, बच्चों की खुशी हो रही है, बच्चे बहुत खुश हो रहे हैं। ये बहुत ही अच्छे से अरेंज किया है और प्रोजेक्ट भी बच्चे ने बहुत अच्छे बनाए हैं और सबने जो डिशेस बनाई है वो बहुत अच्छी है, सबकी बहुत अच्छी। सगळ्या छान एकदम मस्त केलेलं आहे। आनंदनगरीचा स्टॉल आणि रांगोळी स्पर्धा, नवीन नवीन गेम्स वगैरे असं प्रोजेक्ट छान प्रोजेक्ट वगैरे बनवले। उत्साह येतो, मस्त वाटते, छान वाटते। वर्षाप्रमाणे RGS इंटरनॅशनल स्कूलने खूप छान हे केलेलं आहे, कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि जे काही सायन्स प्रोजेक्ट काही हे केलेले आहेत त्यांनी खूप छान म्हणजे अनुभव आला विद्यार्थ्यांना आणि जे काही खरी कमाई असते ते एक अनुभव भेटतो मुलांना। म्हणजे समजा की RGS शाळेने हा कार्यक्रम खूप छान कार्य केलेला आहे आणि असं मुलांना प्रेरणा देणे। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संचालक संदीप भुरे व सचिव सौ वंदना भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रियंका राऊत, शिक्षक श्री पवन पवार, सचिन शिरगिरे, कैफ खान पठाण, माधव धोंगडे, दिलीप मुनेश्वर, भगवान इंगोले, पूजा कदम, सविता हटकर, शीतल लकडे, कांता शेट्टे, वर्षा अमदुरे, अर्चना पाटील, आशा अक्कलवाड, प्रिया पाटील, मंदा चिंचोलकर, अश्विनी शहारे, शालू वच्चेवार, निकिता मेहत्रे या शिक्षकांसह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले।